जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। एकीकडे महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनं मैदानात पहिली चाल खेळत उमेदवार जाहीर केलाय। नेमका अधिकृत कोण आहेत उमेदवार, काय आहे मतांचं गणित आणि कोणाचे पारडे जड, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तब्बल 10 वर्षांनंतर या मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी रंगत असून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। महाविकास आघाडीने या निवडणुकीत आघाडी घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव शहरातील नेते आणि नगरसेवक शरद शामराव तायडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे विरोधकांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून महायुतीवर दबाव वाढलाय। दुसरीकडे महायुतीत मात्र उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती, तर भाजपकडून नंदू महाजन, डॉक्टर केतकी पाटील, रोहित निकम आणि इतर काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती। राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असताना अखेर भाजपकडून नंदू महाजन यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले। नंदकिशोर भागवत महाजन उर्फ नंदू महाजन हे भाजपचे संकटमोचक तथा संकट निवारक मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात। पहिल्यांदा तर मी सर्व पक्षश्रेष्ठीचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षनिष्ठेवर न्याय दिला, त्याबद्दल पक्षश्रेष्ठीचे सर्वच पक्षश्रेष्ठीचे मी या ठिकाणी आभार मानेल। या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी दोघं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय पवारताई यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील मंत्री महोदय आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आमच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आदरणीय संजूभाऊ सावकारे आणि शिवसेनेचे नेते आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच आमदारांच्या माध्यमातून आमदारांच्या सहकार्याने महायुतीचे जे सर्व आमदार असतील सर्व आमदारांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आपणा सर्वांना कल्पना आहे की नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनता जनार्दनाने महायुतीला मला मोठा कौल या ठिकाणी दिलेला आहे। महायुतीचे मोठ्या प्रमाणावर मतदार नगरसेवक मंडळी या ठिकाणी निवडून आलेले असल्यामुळे या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे। इच्छुकांची संख्या होती, मात्र तरी आपली वर्गी लागली, त्यामुळे कुठेतरी गेल्या 20 वर्षाची पावती दिली आहे पक्षाने आपल्याला। मी तुम्हाला आधीच सांगितलं की पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पक्षनिष्ठेची दखल या ठिकाणी घेतलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा कसा, तर असाच हा पक्ष वेगळा आहे की काम करणाऱ्या पक्षाची दखल हा पक्ष, काम करणाऱ्या कार्यकर्त्याची दखल हा पक्ष घेत असतो। मतांच्या गणिताकडे पाहिले तर महायुतीची बाजू भक्कम मानली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या संख्याबळावर महायुतीला स्पष्ट आघाडी असल्याचं बोललं जातं। मात्र अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांमधील सदस्यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे, ज्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडींना वेग राहण्याची शक्यता व्यक्त होतीये। जळगावच्या या जागेवर शिवसेना शिंदे गटानंही दावा केला होता। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेला सुटावी यासाठी मुंबईत मोठी फिल्डिंग लावली होती, मात्र संख्याबळ आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजपने ही जागा स्वतःकडे ठेवत नंदू महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, त्यामुळे शिवसेनेच्या दाव्याला मोठा धक्का बसलाय। दुसरीकडे गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, त्यामुळे शिवसेना भाजप विरोधात उमेदवार देणार का आणि लढत ही मैत्रीपूर्ण होईल का याची देखील आता चर्चा रंगली आहे। विधान परिषद निवडणूक ही केवळ एका जागेची लढत नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रंगीत तालीम मानली जाते। त्यामुळे या निवडणुकीतील विजय पराजयाचा परिणाम जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर होणार असल्याचं जाणकारांचं मत आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष प्रचार, राजकीय समीकरण आणि मतदानाच्या दिवशी लागलंय।
महायुतीचे संख्याबळ की महाविकास आघाडीची रणनीती यश कोणाच्या पदरी पडणार हे 22 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेचा तिढा आता अखेर सुटलेला आहे. महायुतीकडून भाजपने आपला उमेदवार घोषित केलेला आहे. भाजपचे नंदकिशोर महाजन जे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. खरं तर या जळगावच्या विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला मुलगा प्रताप पाटील याच्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने जे आहे तो भाजपचा उमेदवार जो आहे तो जळगाव विधान परिषदसाठी दिलेला आहे. खरं तर एकीकडे महायुतीचा उमेदवार आता नंदकिशोर महाजन आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद तायडे जे उबाठा गटाचे नेते आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता खरं रंगत जी आहे ती स्पष्ट झालेली आहे. मात्र अजूनही एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, तो म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांचे जे पुत्र आहेत प्रतापराव पाटील त्यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. त्यामुळे ते अर्ज आपला माघार घेणार का की यामध्ये आता मैत्रीपूर्ण लढत होईल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामधील संख्याबळ पाहता महायुतीचा त्याचबरोबर भाजपचा पलडा जो आहे तो भारी दिसून येतोय. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर हे एक मोठं आव्हान आहे निवडणूक जिंकण्यासाठी. त्यामुळे आता महाविकास आघाडीची रणनीती आणि महायुतीचा संख्याबळ यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर जी महायुतीकडून जागा स्पष्ट झालेली आहे त्या जागेसाठी अनेक जे उमेदवार आहेत ते इच्छुक होते. केतकीताई पाटील असो किंवा त्याचबरोबर चंदूभाऊ पाटील असो किंवा अडवाणी साहेब असो किंवा अनेक नेते जे आहेत ते इच्छुक होते. मात्र भाजपने जो आहे ते जे आहे ते नंदकिशोर महाजन जे भाजपचे त्याचबरोबर सगळ्यात जास्त मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचा विजय जो आहे तो जवळपास निश्चित मानल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत शरद तायडे ते देखील परिपूर्ण असून मोठ्या प्रमाणावर जे आहे ते निवडणुकीत आता रिंगणात उतरलेले आहे आणि त्यांना देखील असा विजयाचा जो आहे तो ठाम विश्वास आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवसानंतर जेव्हा निकाल जाहीर होतील त्यावेळेस हे खरं चित्र स्पष्ट होईल आणि जळगाव विधान परिषदेवर नेमका आमदार कुणाचा हे स्पष्ट होणार आहे. मोहन दुबे, LS मराठी.